हे मॅडमला तुमचं नाव न सांगता ओळख करून द्या बरं. मॅम, माझं गाव लातूर जिल्ह्यातील गंगापूर हे आहे. तर माझं शालेय शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय बीड येथून झालेलं आहे. ग्रॅज्युएशन हे मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून केलेलं आहे. आणि मी त्या दरम्यान नॅशनल कॅडेट कॉर्प्स सी सर्टिफिकेट सुद्धा अचीव केलेलं आहे. आणि 2021 साली झालेल्या वनसेवा परीक्षेतून आता रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदी माझी निवड झालेली आहे. अच्छा, यू आर RFO. येस सर. कुठं आहे पोस्टिंग तुमचं? सर, अजून पोस्टिंग झालेलं नाहीये, परंतु ट्रेनिंगसाठी ऑर्डर आलेली आहे. तर तमिळनाडू फॉरेस्ट अकॅडमी येथे 27 डिसेंबर रोजी आम्हाला हजर व्हायचं आहे. अच्छा, ट्रेनिंग नाही झालं? नाही सर. 10वी 12वी कधी झाले तुमचं? सर, माझं 10वी हे जवाहर नवोदय विद्यालय 2010-11 साली झालेलं आहे. तर माझं 12वी जे आहे दयानंद सायन्स कॉलेज लातूर येथून 2013 साली कम्प्लीट केलं आहे. हे लातूरला जनरली पोरं इंजिनिअरिंग मेडिकलची तयारी करतात. तुम्ही केली का इंजिनिअरिंगची तयारी? हो सर, मी 12वीला असताना मी इंजिनिअरिंगची तयारी पूर्णपणे केली होती त्या वर्षी सर. अच्छा, कुठे झालं इंजिनिअरिंग तुमचं? सर, माझं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथून झालेलं आहे, सातारा जिल्ह्यात. कराडला झालं. कधी? 2017 साली मी कम्प्लीट केलेलं आहे सर. आता बघा, 17 ते 23 साधारणतः 6 वर्षे गेली. हो सर. इथं आम्हाला 2 मुद्दे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. एक तर इंजिनियर स्पर्धा परीक्षांकडे कसा वळला, आणि 2 या 6 वर्षात काय केलं? सर, इंजिनियर स्पर्धा परीक्षेकडे कसा वळला याचं उत्तर मी असं देईन की इंजिनिअरिंग मध्ये असणारी सर ज्या नोकरीची कमतरता आहे त्यामुळं मला स्पर्धा परीक्षा हा एक चांगला पर्याय वाटला. We appreciate your honesty actually. Good. सर. हा. आणि या 6 वर्षांमध्ये सर मी UPSC मध्ये घेतलेल्या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस याची तयारी केली होती. CDSC. हो सर. ओके. याचे मी 2 अटेम्प्ट सुद्धा दिलेले आहेत. आणि मी SSB जे शॉर्ट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आहे त्यामध्ये सुद्धा मी क्वालिफाय केलं होतं. यानंतर मी MPSCच्या ह्या सर्व परीक्षा देत असताना वनसेवेतून आता रेंज फॉरेस्ट ऑफिसर यापदी निवड झाली आहे. तर राज्यसेवा यापदी माझे मुलाखतीचा हा पहिला अनुभव आहे सर. मला एक सांगा की CDS म्हणा किंवा तुम्ही SSB म्हणा, तिथं कोणत्या लेवल पर्यंत गेला होता तुम्ही? सर, मी 5 दिवस जी मुलाखतीची प्रक्रिया चाचणी प्रक्रिया आहे तर त्याच्या शेवटचा कॉन्फरन्स राऊंड आहे तिथपर्यंत मी पोहोचली होती सर. अरे वा, झालं नाही का मग? हो सर, अनफॉर्च्युनेटली आय कुडंट सक्सीड. तुम्हाला काय वाटतं की का अपयश आलं असावं त्या परीक्षा प्रक्रियेत तुम्हाला? तुम्ही काही स्वतःच इव्हॅल्युएशन केलं असेल? हो सर. सर, या परीक्षेमध्ये मी 2 वेळा अपीयर झाले होते. तर यामध्ये अपयश येण्याची कारणं मला अशी वाटली होती की एक आर्मीसाठी लेफ्टनंट या पदासाठी निवड होत असते. तर लँग्वेज इश्यू, एक्सप्रेशन जे मला म्हणता येईल की आय वॉजंट एक्सप्रेसिव्ह मच, आणि माझ्यासोबत असलेले जे सिलेक्शन झाले होते त्यांच्याशी कम्पेअर करता मला एक जो बॅरियर वाटला, जे मार्गदर्शन जे होतं त्याची कमतरता होती. कारण तो माझा पहिलाच अनुभव असल्यामुळं मला त्यातल्या एक नवीन अनुभव होता माझ्यासाठी तो. तर पहिला जो अपीयर केलं होतं ते माझं शिकण्यामध्येच माझे 5 दिवस गेले, बट इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. नेक्स्ट टाइम जे मला अपयश आलं त्यामध्ये सर आमचं मला एक वैयक्तिक माझं कारण होतं की डिस्कशन असतं सर, डिबेट डिस्कशन असतं ज्यामध्ये पिक्चर परसेप्शन टेस्ट नंतर त्यामध्ये सर मला बोलण्यासाठी मला एक वाव मिळाला नव्हता, म्हणून मी एक्सप्रेस होऊ शकले नाही. त्यामुळे सर मला तिथून एक वाटतं की तो एक माझं पास न होण्याचं कारण आहे. तुम्हाला असं नाही का वाटत की आपण MPSC मध्ये सुद्धा ही इंटरव्ह्यूची 4-5 दिवसाची प्रक्रिया फॉलो करावी कॅन्डिडेट पूर्ण ओळखण्यासाठी? सर, जी 5 दिवसाची प्रक्रिया असते तर वयवर्ष 25च्या आतील विद्यार्थ्यांसाठी ती असते. आणि जी आपण मुलाखत आता राज्यसेवेच्या या पदी जी पदं आहेत त्याची ही डिमांड वेगवेगळी आहे या पदांची, जी आर्मीमध्ये डिफेन्स मध्ये लागणारी आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये लागणारी. तर जी आपण सध्या प्रक्रिया आपण फॉलो करत आहोत तर ती मला वाटते सर योग्यच प्रक्रिया आहे, ज्यामुळे सर विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी हे पुरेसं आहे. जे मुलाखतीचा जो वेळ आहे. तुम्ही NCCचा उल्लेख केला? हो सर. अच्छा, काय विषय होता तो? कोणत्या स्पर्धेसाठी बोलला तुम्ही? कोणत्या लेवल पर्यंत गेला बोलला? सर, C सर्टिफिकेट म्हणून त्याचं एक क्लास क्वालिफिकेशन असतं ज्यामध्ये A, B आणि C सर्टिफिकेट असे सर्टिफिकेटचे एक्झाम्स असतात NCC कॅडेट कॉर्प्स जेव्हा आपण जॉईन करतो. तर पदवी दरम्यान किंवा काही मुलं शालेय दरम्यान 9वीला असताना तर या NCC मध्ये जॉईन होता येतं. त्यामध्ये आपल्या एक्झाम्स असतात कॅम्पमध्ये, जे अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प्स असतात त्यामध्ये एक्झाम्स असतात. आणि तुमचे एक 10 दिवसाचे कॅम्प असतात त्यामध्ये ऍट द एंड ऑफ द डे तुमच्या हे एक्झाम्स घेतलेले असतात. तर NCC एंट्री कोणत्या वर्गात मिळते? सर, शालेयकालीन 8वीच्या वर्गात मिळते सर.
बरं. पदवी दरम्यान तुम्ही फर्स्ट इयरला असताना हा 3 वर्षाचा एक कोर्स आहे सी सर्टिफिकेट एक्झामिनेशन अपियर करण्यासाठी तुम्हाला 3 वर्ष एनसीसी मध्ये कम्प्लीट करणं गरजेचं असतं आणि त्याचे जे कंपल्सरी अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प्स वर्षातून एक तरी कॅम्प करावा हे त्याचे एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे सर. तुम्हाला वाटतं का की एनसीसी ही कंपल्सरीच करायला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना फिजिकल फिटनेससाठी, मेंटल टफनेससाठी? सर माझं वैयक्तिक मत असं आहे की नक्कीच सर एनसीसी चा जो कोटा आहे तो खूप कमी असतो, ज्याचा इंटेक आहे तो आपण वाढवून जास्तीत जास्त मुलांना एनसीसी मध्ये घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण माझा अनुभव असा राहिलेला आहे की त्या दरम्यान कला गुणात्मक विकास होण्यासाठी खूप महत्वाचं एक एनसीसी खूप योगदान चांगलं देत असतं. म्हणून सर जास्तीत जास्त कोटा आणि इफ पॉसिबल तर सर्वच विद्यार्थ्यांना कंपल्सरी केलं तरी खूप चांगलं एक मला वाटतं की इनिशिएटिव्ह राहू शकतो. एनसीसी आणि एनएसएस आता आम्हाला हे दोन्ही माहिती आहे, हो सर. बरोबर. फक्त आम्ही तरी एनसीसी कडे फिजिकल फिटनेस, मेंटल टफनेस म्हणून पाहतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून एनएसएस कडे पाहतो. तुम्ही एनएसएस ला कधी होता? सॉरी सर, मला ते एनसीसी जॉईन केल्यामुळे मला एनएसएस मध्ये बरं. पार्टिसिपेट करता पण नाही. आम्ही एनएसएस चे समर्थक आहोत ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी. तुम्हाला काय वाटतं एनसीसी एनएसएस असं मिक्सिंग काही करता येईल? सर दोन्ही एनसीसी आणि एनएसएस यामध्ये खूप चांगल्या प्रकारे या म्हणजे ज्या त्याचे इनिशिएटिव्ह आहेत त्यामध्ये घडणाऱ्या खूप चांगल्या आहेत. परंतु यामधल्या दोन्ही गोष्टी आपण कंबाईन करून जर एक आपल्याला कुठली गोष्ट करता येत असेल, त्यातले एनसीसी मध्ये सर एक असं म्हटलं जातं की ही एक रिझर्व्ह आर्मी फोर्स आहे असं एक Yes. त्याला म्हटलं जातं. आणि एनएसएस मध्ये आपण एक वैयक्तिकरित्या जाऊन सोशल सर्व्हिस ही हा जो प्रकार आहे तर तो एनसीसी मध्ये खूप कमी प्रमाणात पाहण्यात येतो. तर कॉम्बिनेशन ऑफ बोथ जर आपल्याला करता येत असेल तर हा एक खूप चांगला असं एक कार्यक्रम होऊ शकतो सर. तुम्ही आता एनसीसी, सीडीएस असा प्रवास झाला. आता तुमचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे पहिला प्रेफरन्स काय आहे? डेप्युटी कलेक्टर का डीवायएसपी? सर पोलीस अधीक्षक हा माझा पहिला प्रेफरन्स आहे सर. अच्छा, बरं. आता तुम्ही हे जे एनसीसी केलंय किंवा तुम्ही सीडीएसच्या हे केलं तयारी, याचा तुम्हाला पोलीस उपाधीक्षक म्हणून डीवायएसपी म्हणून काम करताना काय उपयोग होईल? सर एनसीसी आणि एनसीसी किंवा सीडीएस या एक्झाम्स देत असताना माझ्यामध्ये सर एक डिसिप्लिन जी डेव्हलप झालेली आहे आणि एनसीसीचा जर मोटोच आहे सर युनिटी आणि डिसिप्लिन, तर एक पोलीस प्रशासनात काम करत असताना ही डिसिप्लिन मला खूप एक चांगला अधिकारी होण्यासाठी मला एक मदत करेल याची मला खात्री वाटते सर. आणि दरम्यान झालेला सर माझा जो विकास आहे ज्यामध्ये लिडरशिप स्किल्स आहेत, कम्युनिकेशन स्किल्स आहेत किंवा टीम वर्क आहे, ॲट द सेम टाइम आम्हाला एक रॅशनल डिसिजन मेकिंग घेण्याचे काही कार्यक्रम असतात किंवा असे एक छोटे छोटे इनिशिएटिव्ह घेतले जायचे, त्यातून ही माझी स्किल डेव्हलप झालेली आहे आणि ती माझी मी स्ट्रेंथ असं म्हणते सर. म्हणून पोलीस प्रशासनात काम करत असताना नक्कीच या गोष्टींचा मला फायदा होईल सर. तुम्हाला ग्रामीण पोलीस दलाची संरचना माहिती आहे, फ्रॉम बॉटम टू टॉप हो सर. एसपी पर्यंत? सांगा बरं. सर ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल, यानंतर सर हेड कॉन्स्टेबल, यानंतर एपीआय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, यानंतर पीआय पोलीस इन्स्पेक्टर, यानंतर सॉरी सर API. एपीआय, यानंतर सर पीएसआय पोलीस सब इन्स्पेक्टर, हां, यानंतर पीआय पोलीस इन्स्पेक्टर, वन मिनिट, आय विल करेक्ट. पहिले काय सांगितलं तुम्ही? सर कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल. सेकंड, हेड कॉन्स्टेबल, थर्ड एएसआय, एएसआय सर, फोर्थ पीएसआय, पीएसआय, देन एपीआय, देन पीआय, देन यू डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, डीवायएसपी, देन यानंतर सर डीसीपी म्हटलं जातं सर. ॲडिशनल एसपी. I'm very sorry sir. Thank you so much. Additional Superintendent of Police, Additional SP, आणि त्यानंतर SP, Superintendent of Police. बरोबर. Yes. मला सांगा डीवायएसपी आणि एसीपी या दोन पदामध्ये एक टेक्निकल काय फरक आहे? So टेक्निकल फरक असा आहे, जेव्हा सर DYSP हा अधिकारी शहर पोलीस शहर या जागी कार्यरत असताना त्याला सर ACP असं म्हटलं जातं सर. बरं, पण अधिकारात काय फरक आहे? आय एम सॉरी सर, मला टेक्निकली दंडाधिकाऱ्याचे अधिकार माहिती आहेत तुम्हाला? हो सर. ग्रामीण भागात ते कोणाकडे असतात दंडाधिकाऱ्याचे अधिकार? सर ग्रामीण भागात दंडाधिकाऱ्याचे जे अधिकार आहेत तर तालुका लेवल महसूल मधला तहसीलदार आहेत तर यांच्याकडे अधिकार असतात. तर शहरामध्ये सर जे ACP आहेत त्यांच्याकडे विशेष दंडाधिकारी पोलीस विशेष दंडाधिकारी म्हणून त्यांच्याकडे अधिकार असतात. तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार. हो सर. ओके, व्हॉट अबाउट सब डिव्हिजन?
सर सब डिव्हिजनच्या जागी सर डेप्युटी कलेक्टर प्रांताधिकारी यांना असं म्हटलं जातं त्या पदाला, त्यांच्याकडे सर अच्छा. दंडाधिकारी आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे दंडाधिकाऱ्याचे अधिकार ग्रामीण भागात महसूल प्रशासनाकडे आहे, तर कमिशनरेट एरियामध्ये शहरात नका म्हणून, येस सर, थँक्यू. बरोबर आहे ना? Yes. कमिशनरेट एरियामध्ये ते एसीपी कडे Yes, sir. डीसीपी कडे आहे, बरोबर आहे ना? Okay. एसीपी कडे. ओके, ठीक आहे. एखाद्या तुम्हाला आता तुम्ही स्वतःहून डीवायएसपीचा प्रेफरन्स दिलाय, मला सांगा बरं डीवायएसपी ची काय काम आहे? सर डीवायएसपीचं प्रमुख काम जे आहे की त्या भागातील पदावर असताना कार्यरत असताना त्या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे त्यांचं प्रमुख कार्य आहे तिथलं. आणि सोबतच पोलीस प्रशासनातील तिथे गुन्हेगारी क्राईम सीन आहे त्याच्याशी निगडीत सर्व बाबीची जी सोल रिस्पॉन्सिबिलिटी डीवायएसपी कडे सर असते. अच्छा, जे डीवायएसपी त्यांचं कार्यक्षेत्र साधारणतः किती असतं तालुक्यांचं किंवा पोलीस स्टेशनचं, याची कल्पना आहे तुम्हाला? आय एम सॉरी सर, मला एक्झॅक्टली हे सांगता येणार नाही. ठीक आहे, नाही तर नाही. तुम्ही लातूरचे ना? हो सर. सध्या लातूरचे एसपी साहेब कोण आहेत? सर रिस्पेक्टेड सोमय्या मुंडे हे तिथले एसपी आहेत सर. एसपी साहेब आहेत. बरं. तुम्ही लातूरचे नाही का? हो सर. अच्छा, तुम्हाला असं नाही वाटत की डॉक्टर इंजिनियरच्या मागे पडल्यामुळे लातूरचं स्पर्धा परीक्षांचं यशाचं प्रमाण कमी आहे? सॉरी सर, पण आता हे चित्र बदलत चाललेलं आहे. लातूर पाटणमुळे काही काळापर्यंत फक्त MBBS आणि इंजिनियर बीटेक आणि बी याचा कल जास्त होता, परंतु आता स्पर्धा परीक्षाकडे वळणारा किंवा अभ्यास करणारा वर्ग सुद्धा हा वाढलेला आहे आणि दरम्यान तिथे असं वातावरण सुद्धा सर आता पाहायला मिळते सर. हे लातूर पॅटर्न तुम्ही उल्लेख केला, येस सर. काय होतं नेमकं? तुम्हालाही 12वीला होता ना तो? हो सर. काय लातूर पॅटर्न काय आहे मॅडमला समजून सांगा. मॅम, लातूर पाटणचा जो एक उगम आहे त्याची पार्श्वभूमी ही आहे की शैक्षणिक मागासलेपण आहे, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी माननीय जनार्दन वाघमारे सर, जिथे शाहू कॉलेज होतं, हे त्यांचं ब्रेन चाइल्ड म्हटलं जातं. यामध्ये मुलांची टक्केवारी, बोर्ड एक्झाम्समध्ये मुलांची टक्केवारी वाढण्यासाठी शिक्षकांनी एक ऑफिशियल टाइम नंतर सुद्धा त्यांना एक वैयक्तिक वेळ देऊन विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा एक उपक्रम चालू केला होता, ज्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले होते. तर दरम्यान त्या कालावधीनंतर की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, नीट एक्झाम आहे, CET एक्झाम आहेत, IIT, JEE यासाठी प्रायव्हेट ट्युशन्स जास्त प्रमाणात वाढल्या आणि त्यामुळे मॅम मुलांचं जे पार्टिसिपेशन रेट आहे इन दिस व्होकेशनल एज्युकेशन तो सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी लातूर पॅटर्नचं योगदान मानलं जातं. स्पर्धा परीक्षांमध्ये असं पॅटर्न नाही का काही करता यायचं? सर स्पर्धा परीक्षामध्ये पदवी दरम्यान मुलांच्या चॉईसेस असतात किंवा त्यांचा तो कल असतो तो बदलत जातो किंवा त्यांना ती समज येत राहते, म्हणून प्रत्येकाच्या आवडीनुसार एक तो चूज करू शकतात करिअर. आणि स्पर्धा परीक्षामध्ये सर आवड असेल कामाची किंवा त्या तरच मुलांनी यावं, पण सरसकट तो पॅटर्न न करता प्रत्येकाच्या आवडीनुसार निवड करावी असं मला वाटतं सर. काही लेडी पोलीस ऑफिसर्सची नावं सांगता येतील? IPS वगैरे? हो सर. सर माननीय किरण बेदी IPS फर्स्ट IPS लेडी असं म्हटलं जातं आहे. तुम्ही त्यांचे काही पुस्तक वाचलेत का? हो सर. कोणते वाचले? सर मी इट्स ऑलवेज पॉसिबल हे त्यांचं पुस्तक वाचलेलं आहे. आय डेअर नाही वाचलं? सॉरी सर, मला तो वाचण्याचा योग नाही आला, पण नक्कीच त्यांचं वाचन. बर, तुम्ही प्रॉपर लातूरचेच का? तिथला कोणता तालुका वगैरे आहे? सर माझं प्रॉपर गाव आहे गंगापूर आणि त्याचा तालुका आणि जिल्हा लातूरच येतो. ओके, तर लातूर तुमच्या गावातल्या काही समस्या सांगा आम्हाला. लातूर जिल्ह्याच्या वगैरे नको, तुमच्या गावातल्या. जसं आम्ही उदगीरच्या लोकांना विचारतो उदगीरच्या समस्या सांगा, तसं तुमच्या गावातल्या समस्या सांगा. सर प्रामुख्याने पहिली समस्या माझ्या गावातली जी मला जाणवते की शेती आधारित जो व्यवसाय आहे लोकांचा, 80% लोक शेती आधारित व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. तर त्यांचं शाश्वत उत्पन्न नसल्यामुळे, जोडधंदा नसल्यामुळं बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे गावातली बेरोजगारी ही मोठी आहे. यानंतर सर जो एक नागरिक म्हणून भासवणारा जो कार्यक्रम एक समस्या आहे ती म्हणजे की गटारांचं जे साफसफाई आहे किंवा जे हायजीन मेंटेन आहे, क्लीनलीनेस, तर वेस्ट मॅनेजमेंट आहे तो एक दुसरी समस्या आहे. सर तिसरं जे आहे की रस्ते, गावामध्ये शेतीला जाण्यासाठी अजून सुद्धा आमच्याकडे एकदम छोटेसे रस्ते असल्यामुळं मोठी वाहने किंवा ज्या मशिनरीज आहेत ते पोचल्यामुळे शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेम फेस करायला लागतो. एक मिनिट फक्त, तुमच्या जिल्ह्यामध्ये एक माननीय जिल्हाधिकारी होते, त्यांनी जे शेतीचे रस्ते आहेत ना त्यासाठी एक खूप फेमस पॅटर्न जो महाराष्ट्र शासनाने स्वीकारला, तो पॅटर्न माहिती का तुम्हाला? त्याला म्हणायचे पानंद रस्ते.
येस सर. ही कन्सेप्ट माहिती का तुम्हाला? हो सर. माहित असली तर सांगा. हो सर. सांगा बरं. सर पाणंद रस्ते योजना म्हणून एक मराठवाड्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही राबवली गेली होती. तर यामध्ये असं होतं की शेतकऱ्यांच्या सहभागातून तर भांडण तट्टे मिटवून सुद्धा एक कच्चे रस्ते बनवण्यासाठी जाण्यासाठी ही पाणंद रस्ते योजना केली होती, ज्यामध्ये एक वैयक्तिक वाद मिटवून सुद्धा एक ॲट अ कम्युनिटी लेवल किंवा एक लोकसहभागातून रस्ते बनवण्याची ही योजना होती सर. त्याचा फायदा काय झाला? वाद मिटवणे सोडून दुसरा प्रॅक्टिकल फायदा सांगा. लोकांचं शेतात जाणं येणं सोपं झालं ना. येस सर. येस बरोबर आहे ना? सर. थँक्यू. हा. तुमचा छान अभ्यास आहे, लातूरचा असू द्या काही असू द्या. थँक्यू सो मच सर. एक इंजिनिअरिंग कशात म्हणजे तुमचं? सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी केलेलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हो सर. अच्छा. एक आमची उत्सुकता म्हणून विचार, एक 10 वर्षानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचं भविष्य काय असेल? सर एक 10 वर्षानंतर सध्या जे मॉडर्न एज किंवा न्यू इन्व्हेन्शन्स त्यामध्ये होत आहेत, तर चांगला स्कोप आहे असं मला म्हणता येईल सर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा, ज्यामध्ये इफ आय मे आन्सर दिस क्वेश्चन, नवीन टेक्नॉलॉजीज इन्व्हेंट होत आहेत. कोणत्या? सर ऑटोमेशन, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग आहे. यासोबतच ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप चांगले इनोव्हेशन्स होत आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत, हायड्रोजन व्हेकल्स आहेत. तर यामध्ये मुलांना खूप चांगला स्कोप आहे आणि काम करण्यासाठी सुद्धा सर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध असतील काही 10 वर्षांमध्ये. शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. येस सर. तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात, येस सर. ते काही जॉब नाही केलं, येस सर. बरोबर? येस. कोणीतरी जॉबला लागलं असतं. सेकंड, आता तुम्ही DYSP होणार आहे. येस सर. RFO तुम्ही परीक्षा दिली, सक्सेस झालं, ट्रेनिंग जॉईन केली. येस. इंजिनिअरिंगवर तुमच्यावर जे काही देशाचा खर्च झाला, RFOच्या सिलेक्शन प्रक्रियेत देशाचा जो खर्च झाला, एकतर तो खर्च वेस्ट गेला आणि दुसरी गोष्ट 2 कॅन्डिडेटचा रोजगार बुडाला, असं आमचं स्पष्ट मत आहे. यू जस्ट आय एम सॉरी सर. मी इंजिनिअरिंग असेल किंवा RFO यामध्ये निवड झालेली असताना सुद्धा हा जो खर्च आहे तो मी एक वेस्ट म्हणण्यापेक्षा मी ती इन्व्हेस्ट म्हणेन, ज्यामध्ये मी खूप चांगल्या गोष्टी शिकल्या, ज्यातून माझा एक ह्युमन रिसोर्स म्हणून एक खूप चांगलं कॅपिटल मी डेव्हलप झालेली आहे त्यामधून. आणि आता मी ज्या पदी निवड झालेली आहे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदी सुद्धा, तर ट्रेनिंग दरम्यान सुद्धा मी एक अधिकारी म्हणून माझ्यावरती सर तो ट्रेनिंग खर्च होणार आहे आणि उद्या मी खूप चांगली अधिकारी म्हणून त्यातून मी बाहेर पडेन. आणि त्यामुळे सर 2 फक्त व्यक्तींचा मी व्यवसाय घेतला असं म्हणण्यापेक्षा त्यामध्ये मी अजून खूप चांगलं एक एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल किंवा ह्युमन रिसोर्स एक जनरेशन असेल, त्यामध्ये माझं योगदान खूप चांगलं असेल याची मला सर खात्री वाटते. ठीक आहे, या तुम्ही. थँक्यू व्हेरी मच सर.